नमस्कार श्रोतेहो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असलेली वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर वनारटी राज्यातील विमुक्त जातींसाठी काम करते आहे. या संस्थेचं काम नेमकं कसं चालतं याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनारटीचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रशांत वावगे सर. सर, आपलं दृष्टिक्षेप या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. तर पहिला प्रश्न अर्थातच असा आहे की वनारटी म्हणजे नेमकं काय आणि ही संस्था कशी काम करते? मॅडम, वनारटी म्हणजेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था ही इतर मागास व बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेची स्थापना दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी कंपनी कायदा 2013 अंतर्गत कलम 8 नुसार झालेली आहे. हो. या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थी, युवती, महिला, शेतकरी यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक म्हणजेच एकूणच सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी विविध संशोधन, प्रशिक्षण प्रकल्प तसेच कार्यक्रम व उपक्रम राबवणे हा आहे. सर, विद्यार्थ्यांसाठी आपण जेव्हा या योजना राबवतो तर त्यात नेमक्या कोणकोणत्या योजना आहेत? मॅडम, यामध्ये साधारणतः आम्ही 5 प्रकारच्या योजना ह्या प्रामुख्याने राबवतो. त्यामध्ये आमची जी पहिली योजना आहे ती आहे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण. ही आमची महत्वपूर्ण योजना आहे स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य. तिसरी आमची योजना आहे कौशल्य विकास प्रशिक्षण. चौथी योजना आहे JEE नीट प्रशिक्षण आणि 5वी योजना आहे डिजिटल लायब्ररी व अभ्यासिका. आता या प्रशिक्षण योजनांबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास असं म्हणता येईल की जी आमची पहिली योजना आहे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, त्यामध्ये आम्ही साधारणतः 10 प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं पूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देतो. यामध्ये UPSC, MPSC राज्यसेवा, MPSC ग्रुप B व C, MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे, MBA, टेट, पोलीस व मिलिटरी प्रशिक्षण यांचा समावेश होतो. साधारणतः या स्पर्धा परीक्षांसाठी आम्ही ऑनलाईन आमच्या वेबसाईटवरती अर्ज मागवतो. प्रशिक्षणार्थी म्हणजे विद्यार्थी ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहेत ते आमच्या वेबसाईटवर www.vanarti.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आम्हाला अर्ज करू शकतात. त्यांचे अर्ज आल्यानंतर आम्ही त्यांची एक ऑनलाईन चाळणी परीक्षा घेतो. त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी गुणानुक्रमे उत्तीर्ण होतात म्हणजे मेरिटनुसार आम्ही त्यांची निवड करतो आणि या विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेने ज्या काही संस्था निवडलेल्या आहेत ज्या आम्ही ई-निविदा प्रक्रियेतून निवडतो त्या उदाहरणार्थ UPSC असेल तर दिल्लीला संस्था आहेत, MPSC साठी पुण्याला आहेत, इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी नाशिक, नागपूर, संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या संस्था आहेत. तर विद्यार्थी आमच्या ऑनलाईन चाळणी परीक्षेतून निवड झाल्यानंतर सदर प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांची संपूर्ण जे प्रशिक्षण शुल्क आहे, जी संपूर्ण ट्रेनिंग फी आहे ती आमच्या वनारटी संस्थेमार्फत संबंधित संस्थेला दिल्या जाते आणि विद्यार्थी त्या ठिकाणी राहताना त्यांना जेवणाची आणि निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही त्यांना दरमहा विद्यावेतन देतो. UPSC परीक्षेला साधारणतः UPSCला आपण 13,000 रुपये महिना आणि इतर परीक्षांसाठी 12,000, 10,000 रुपये महिना असं मानधन देतो, विद्यावेतन देतो. सोबतच विद्यावेतनासोबतच विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तके घेण्यासाठी वेगळ्याने 5,000 रुपये तसेच दिल्ली UPSC प्रशिक्षणासाठी प्रवास भत्ता सुद्धा देतो आणि जर विद्यार्थी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेत तर मुख्य परीक्षेसाठी त्यांना पुन्हा वेगळ्याने अर्थसहाय्य दिलं जातं आणि मुलाखतीसाठी अर्थसहाय्य दिलं जातं. तर हे जे अर्थसहाय्य आहे वेगवेगळ्या एक्झामसाठी वेगवेगळं आहे. UPSCला मॅडम आम्ही मेन्स परीक्षेला साधारणतः 50,000 रुपये आणि मुलाखतीला 25,000 रुपये अर्थसहाय्य देतो. इतर परीक्षांना परीक्षेच्या प्रकारानुसार साधारणतः 15,000 रुपये मुख्य परीक्षा आणि 10,000 रुपये आपली मुलाखत अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांना अर्थसहाय्य देतो. तर स्पर्धा परीक्षा ही एक आमची योजना आहे. तसेच आमची अत्यंत महत्वाची दुसरी योजना आहे कौशल्य विकास प्रशिक्षण. आपल्याला माहितच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक युवक युवती बेरोजगार आहेत, काही जणांना शिक्षण सोडावं लागतं. तर अशा युवक युवतींसाठी आम्ही खास करून कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबवतो. ही योजना जी आहे ती त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आम्ही राबवतो. तर यामध्ये सुद्धा आम्ही NSDC अंतर्गत जे वेगवेगळे सेक्टर स्किल काउन्सिल काम करतात
त्यांच्याद्वारे हे प्रशिक्षण देतो. हे प्रशिक्षण साधारणतः 2 ते 4 महिन्यांचं असतं. काही प्रशिक्षण निवासी आहेत, काही अनिवासी आहेत. यामध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांचं मोबिलायझेशन करतो, त्यांचे अर्ज मागवतो, त्यांची आम्ही स्क्रुटिनी करून निवड करतो आणि मग त्यांना प्रत्यक्ष सेक्टर स्किल कौन्सिलचे जे वेगवेगळे ट्रेनिंग पार्टनर संस्था आहेत त्यांच्या मार्फत प्रशिक्षण दिले जाते. तर साधारणतः यामध्ये आम्ही सन 2025-26 ला स्पर्धा परीक्षेसाठी 2000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आता कौशल्य विकासासाठी सुद्धा आम्ही 8000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो आहे. यामध्ये एपरल सेक्टर स्किल कौन्सिल असेल, लाईफ सायन्सेस सेक्टर स्किल कौन्सिल असेल, हँडीक्राफ्ट सेक्टर स्किल कौन्सिल असेल, यांचे अनेक जे शिक्षण उपक्रम आहेत, जे कोर्सेस आहेत, त्याच्या माध्यमातून आम्ही साधारणतः विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतो. की ज्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना एक चांगली संधी म्हणजे अगदी असं म्हणता येईल की त्यांच्या हाताला पकडून तुम्ही त्यांना मुख्य रस्त्यावरती आणत आहात. हा मॅडम, आणखी 2 योजना आहेत मॅडम, त्या पण मला या ठिकाणी सांगाव्याशा वाटतील. त्यातील महत्वाची योजना म्हणजे 10वी उत्तीर्ण झालेले आणि 11वी सायन्सला प्रवेश घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही JEE आणि नीट या परीक्षांचं जे प्रशिक्षण आहे ते अगदी पूर्णपणे मोफत देतो. राजस्थान कोटा येथील एक संस्था आहे नामांकित, त्याच्या मार्फत हे प्रशिक्षण दिलं जातं आणि हे विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण ऑनलाईन असल्यामुळे मोफत एक टॅब देतो आणि इंटरनेट सुविधा सुद्धा त्यांना मोफत दिल्या जाते, जेणेकरून जो ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे ज्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाहीत ते विद्यार्थी आपल्या घरी बसल्या आपल्या ऍपच्या माध्यमातून, रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून JEE आणि नीट या एक्झामची तयारी करून मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग मेडिकलला आले पाहिजेत. आणि आणखी एक महत्वाची योजना आहे मॅडम, जी या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद होतोय, ती म्हणजे डिजिटल लायब्ररी आणि अभ्यासिका. आम्ही नुकतंच आता संभाजीनगर आणि नागपूर या 2 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर ह्या अभ्यासिका आणि लायब्ररी सुरू केलेली आहे. इथे विद्यार्थ्यांना 24 तास AC रूमची व्यवस्था, त्यांना स्वतः सर्व प्रकारची डिजिटल आणि PDF स्वरूपातील पुस्तकं, मॅन्युअल स्वरूपात सुद्धा पुस्तकं मिळतात. वेगवेगळ्या परीक्षांचे अर्ज करणे, त्यांचे निकाल बघणे, याशिवाय त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मेंटरिंग, मोटिवेशनल सेमिनार्स तिथे होतात. तर माझं आपल्या माध्यमातून सर्व प्रशिक्षणार्थी आमचे जे विद्यार्थी आहेत VJNT प्रवर्गातील त्यांना आवाहन आहे की त्यांनी या सर्व स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, JEE नीट आणि डिजिटल लायब्ररी या आमच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. सर, ही खूपच महत्वाची माहिती आहे आणि पण याच्यात एक उपप्रश्न मला असा आता लक्षात आला की VJNT मध्ये नेमक्या कुठल्या समाजातील मुला-मुलींसाठी या योजना राबवल्या जातात आणि त्यामध्ये काही आरक्षण आहे का? येस मॅडम, साधारणतः VJNT म्हणजे विमुक्त जाती व भटक्या जमाती यामध्ये 4 प्रकारचे प्रवर्ग येतात. VJA, NTB, NTC आणि NTD. तर या प्रत्येक प्रवर्गातल्या वेगवेगळ्या जाती आहेत. VJA मध्ये आपल्याला बंजारा ही जात प्रामुख्याने दिसून येते. NTB मध्ये गारुडी, मसनजोगी, बहुरूपी, ओताडी अशा प्रकारच्या जाती आहेत. NTC मध्ये धनगर समाजाचा समावेश होतो आणि NTD मध्ये वंजारी आणि इतर तत्सम जातींचा समावेश होतो. आणि यातील अनेक जाती अशा आहेत मॅडम की ज्या आजही विकासापासून किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसळून दूर आहेत. जर सांगायचं झालं तर मसनजोगी असेल, गारुडी असेल, नंदीवाले, वासुदेव, गोंधळी, बहुरूपी ह्या जाती अशा आहेत की या जातीपर्यंत अद्यापही आपल्या योजना फारशा प्रमाणात पोहोचल्या नाहीत आणि या जातीतील जे काही विद्यार्थी आहेत, युवक युवती आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना आपल्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणि विकासाकडे आणता येईल. सर, दिव्यांगांसाठी आणि महिलांसाठी काही विशेष तरतूद आहे का? हा मॅडम, आम्ही या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणासाठी महिलांना 30% जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत, दिव्यांगांसाठी 5% आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित ठेवल्या आहेत, जेणेकरून महिला, दिव्यांग आणि अनाथ यांना सुद्धा आपल्याला या प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांचा विकास घडवून आणतो. सर, इतक्या वर्षांच्या प्रवासामध्ये आपण अनेक यशोगाथा बघितल्या असतील मुला-मुलींच्या, तर त्यातल्या काही आमच्या श्रोत्यांसोबत तुम्ही शेअर करा. नक्कीच मॅडम, मला सांगायला आनंद वाटतो की याआधी म्हणजे सध्याही आता आपण VJNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था यामार्फत लाभ देत आलो आहोत. महाज्योतीच्या सुद्धा योजना यासारख्याच आहेत. तर यामध्ये VJNT प्रवर्गासाठी साधारणतः 35% आरक्षण होतं. आणि मला सांगताना अभिमानही वाटतो आणि आनंदी होतो की मागील 3 वर्षामध्ये महाज्योतीच्या मार्फत VJNT प्रवर्गातील आणि इतर प्रवर्गातील साधारणतः 102 विद्यार्थ्यांनी UPSC मध्ये यश मिळवलेलं आहे. IAS, IPS ते झालेले आहेत. तसेच 2305 विद्यार्थी हे राज्यसेवा आणि इतर परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी म्हणजे DYSP, डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत. एवढंच नाही मॅडम की जसं स्पर्धा परीक्षा आहे तसंच कौशल्य विकासाच्या माध्यमातून साधारणतः 20,000 मुलांना आम्ही रोजगार आणि 19,000 युवक युवतींना स्वयंरोजगार सुद्धा मिळवून दिलेला आहे.
की खूपच प्रभावित करणारी आकडेवारी आहे. सर, आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाताना तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? मॅडम, आपल्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांना कळकळीचं आवाहन करायचं आहे की आपल्याला शासनाकडून एवढी चांगली सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे की ज्यांची परिस्थिती हलाखीची आहे किंवा जे शिक्षणाचा खर्च ज्यांचे आईवडील उचलू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी संपूर्ण खर्च, त्यांचं प्रशिक्षण शुल्क, राहण्या जेवणासाठी विद्यावेतन शासन करण्यास तयार आहे. मला माझं उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटेल मॅडम. मी सुद्धा एका बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील कुमगाव सारख्या छोट्याशा खेड्यात जन्माला आलो. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे 12वीला सायन्स असूनही मी डीएड केलं आणि शिक्षण सेवक म्हणून मी रुजू झालो. तोपर्यंत मला स्पर्धा परीक्षा आणि अशा इतर शासकीय कुठल्याही योजनांचा लाभ घेता येत नव्हता त्या काळात. आणि त्या असूनही मी साधारणतः 2006ला स्वतःच्या प्रयत्नातून सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि 2011ला MFS क्लास 1 ऑफिसर झालो. माझी पत्नी सुद्धा सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि MFSला ऑफिसर म्हणून आता काम करते आहे. त्यावेळेस आम्हाला ह्या संधी नव्हत्या किंवा ह्या सुविधा नव्हत्या. अगदी आमच्या गावात वर्तमानपत्र सुद्धा येत नव्हतं. परंतु आता शासनाने खास अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी वनारटी सारखी संस्था स्थापन केलेली आहे. तर माझं विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आपण या सर्वांनी आमच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, स्वतः त्यासाठी अर्ज करावेत आणि आपल्या समाजातील, आपल्या नात्यातील, आपल्या परिवारातील जे काही सर्व इतर आपले बंधू भगिनी असतील त्यांना सुद्धा या योजनांबद्दल माहिती द्यावी, जेणेकरून आपल्या सर्वांना या योजनांचा लाभ घेता येईल, आपल्याला प्रशासनामध्ये अधिकारी होता येईल, रोजगार, स्वयंरोजगार मिळवता येईल, स्वतःचा विकास करता येईल आणि समाजाच्या, राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात सुद्धा आपल्याला मोलाचं योगदान देता येईल. सर, आज आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, याबद्दल मी आकाशवाणी नागपूरच्या वतीने आपले आभार मानते. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर.